टिपिकल आर्चमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सकाळी सकाळी कांद्याची भाजी निवडली होती डब्यांसाठी ना आपल्यासाठी. पहिल्यांदा मी उठले, आंघोळ वगैरे केली, देवपूजा केली आणि माझ्यासाठी स्वतःसाठी मी गरम पाणी केले. गरम पाणी मी बसून पेली, कारण रोज मी गरम पाणी पिते उठल्यावर. पोट साफ होतं आणि आरोग्यासाठी चांगलं असतं. थंडीचे दिवस चालू आहे त्यामुळे मला जेवढं पाणी पिवल तेवढं मी पेली. बाकीचं ठेवून बसल्या बसल्या डोक्यात चालू होतं, भाजी करू, अजून काय करू. त्यामुळं थोडीशी तोंडी लावायला मी फ्लावरचा बेत केलं होतं. तुम्हाला दाखवतेच. मी कांद्याची भाजी चिरून घेतली आणि ती शिजायला टाकली होती. तसंच मी एक साईडला चहा ठेवला होता. सगळं डिटेल नाही दाखवू शकली. कांद्याची भाजी चिरून घेतली आणि तेल गरम व्हायला ठेवलं. तेल गरम करून मस्त जिऱ्यांची फोडणी दिली आणि कांदापात चिरलेली धुवून टाकली. तुम्ही बघू शकता जिरे तडतडून आले होते. आता ही व्हिडिओ मी कशी काढते, जे व्हिडिओ काढतात त्यांना समजत असेल का एक हातात फोन आहे, एक हातात मी भाजी टाकत होती. नंतर मी फोन साईडला ठेवून दिला होता. अशा प्रकारे मी व्हिडिओ शूट करत होती. कांद्याची भाजी आज मस्त अशी पातळशी करायची होती. मुलींसाठी फ्लावरचा बेत होता. रोज रोज भाजीपाला कोणत्या कंटाळून जातं, मग थोडंसं वेगळं काय द्यायला लागतं. मीडियम गॅसवर मस्त कांद्याची भाजी परतून घ्यायची. तोपर्यंत आपण मिरच्या लसूण दळून घेऊयात. भाजलेले शेंगदाणे एवढं वाटण घालून द्यायचं, त्याला लवकर घालायचं जेणेकरून कांदापात कवळी असेल तर पटकन शिजते, जाड असेल तर टाईम लागतो. कांदापातीवर डिपेंड असतं भाजी किती वेळात शिजते. कवळी असेल तर पटकन पाणी होतं तिचं. अशी शिजून झाली का कलर बदलायच्या आत आपण आपल्या दळलेली मिरची परत टाकून देऊयात. हे बघा अशा प्रकारे. नंतर आपल्याला वाटलं तर थोडंसं डाळीचं पीठ काढून घालू शकतो, कारण डाळीचं पीठ घातलं तर भाजीला घट्टपणा पण येतो. नंतर एक साईडला आपण पीठ मळणार होतो. पीठ मळून झालं, फ्लावर चिरून घेतली होती आणि आता फ्लावरीला फोडणी देत होतो. लसूण परतवला, मोहरी टाकली, जिरे टाकले आणि आपला मीठ मिरची हळद टाकली होती. अशा प्रकारे थोडीशी अशी फ्लावर केली होती पोरींसाठी. हे बघा धुवून घेतली होती. मी काय उकडून किंवा गरम पाण्यात नाही घेत. सगळं काम आवरलं होतं आणि नंतरून आपल्याला शेवटला घासायची होती भांडी. पहिल्यांदा भांडी भरपूर साचली होती, कप जास्त होते, थंडीचे दिवस होते. माझा 1-2 टाईम चहा होतो, बाकीचे तिघांचे 3 कप होते, सासूबाईंचा होता. अशा प्रकारे भांडी भरपूर गोळा झाले होते आणि मी ते धुवून भिजत ठेवले. तोपर्यंत मी घरं वगैरे झाडायचे होते, त्यामुळे मी साईडला निघून गेली होती. भांडी सर्व भिजत घातली होती. हे बघा आता माझ्या घरात पसारा भरपूर आहे. जेवढं मला शक्य झालं मी तेवढं दाखवू शकले. सगळंच दाखवू नाही शकले मी. फोन एक जागी होता त्यामुळे. बाकीचं मी आडवं तिडवं आवरत होती. घरातला पसारा खूप सारा पसारा पडेल होता. कुठं काय खेळणी पडेल होती, त्यामुळे मी सगळं असं आवरत होती. आता तुम्ही म्हणशाल हा टेबल वरती का ठेवला, तर तो दादूला खेळायसाठी सायकल वगैरे, त्यामुळे तो वरती ठेवला. वाटलं तर आम्ही पाहुणे रावळे आल्यावर खाली घेऊ शकतो त्याला ग्लास वगैरे ठेवण्यासाठी. नाही तर तो वरतीच ठेवते मी, कारण तो गाड्या खेळत असतो, त्यामुळे त्याला अडचण नको, त्यासाठी आम्ही तो वरती ठेवला होता. अशा प्रकारे मी घर आवरून वगैरे झाडून झुडून घेते सर्व काही. आता इथे मी बसली होती. सर्व चपला बाहेर होत्या, बुट्ट बाहेर होते मुलींचे, शूज वगैरे ते मला मध्ये ठेवायचे होते, त्यामुळे मी ते सगळे मध्ये ठेवून मग त्या खालून झाडून घेतलं होतं. त्यामुळे मी तुम्हाला दिसून नाही राहिली, पण मी तिथं शूज वगैरे चप्पल स्टँडमध्ये ठेवत होती. सगळं असं घर क्लीन केलं आणि नंतर मी मधल्या घरात आवरायला सुरुवात केली. मधल्या घरात म्हणजे भरपूर पसारा असतो, तिथे सगळं दादूच्या गाड्या वगैरे, कपडे लते वगैरे, जुळी सगळं मधल्या घरात आदळ आहे आमचा. तर मी बेड झटकून घेतला होता. बेडवर माझ्या सासूबाई झोपत आहे सध्या. त्यांची तब्येत बिघडली होती, त्यामुळे मुली खाली झोपत आहेत. त्यांची आथरुणं पांघरुणं काढून घेतले. दादूच्या सर्व खेळण्या गोळा करून मी त्या ड्रॉवरमध्ये ठेवत होती. घरात असं अस्तव्यस्त कपडे होते. बेडशीट सवारून घेतलं. भरपूर अशी घाण कागद निघाली होते, ते झाडून जोडून घेतले. नंतरूनच आपण भांडे घासले. भांडे मी भिजत ठेवले होते, त्यामुळे भांडे घासून घेतले आणि लास्टला दादूची आंघोळ आणि धुणं बाकी होतं. तर दादूचा मध्ये मला टाईमपास झाला होता. दादू आंघोळ करत नव्हता, त्याला चहा दूध द्यायचं होतं. नंतरून तो बाहेर खेळायसाठी गेला. दुपारी थोड्या वेळाने
आम्ही दुपारी त्याचे पप्पा आले जेवण करायला, त्यावेळेस आम्ही बसलो होतो. त्यावेळेस दादू लाडू खात होता. लाडू खाताना त्याचे जे बोलण्याचे बोबडे बोलणं होतं ते आम्ही ऐकत बसलो होतो. त्याला एरोप्लेन नाही बोलता येतं, तो एरोप्लेन म्हणतो, असं आम्ही त्याची नक्कल ऐकत बसलो होतो. ही आमच्या दादूचा घरातला छोटासा टाईमपास होता. त्याची हंबा झोपायला चालली होती, त्याला झोपायचं नव्हतं, अशी त्याची छोटी मोठी बडबड आमच्या भोवती चालू होती. त्याच्या पप्पाला तो बोलत होता लाडू संपले, परत लाडू घेऊन या, त्याला बुंदीचे लाडू खूप आवडतात. नंतर उद्या सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्यामुळे मुलींनी आज शाळेत सेलिब्रेट केला होता जयंती कार्यक्रम, त्यामुळे मी त्यांचा थोडासा फोटोशूट केला शाळेतून आल्यानंतर. त्यांच्यानंतर मी दादूचा पण थोडा फोटोशूट केला. माझ्या दादूची टकलू केली आहे आम्ही. आणि हा आहे आमचा संध्याकाळचा बेत. संध्याकाळी आम्ही डाळीच्या पिठाचे दिरडे केले, थोडीशी सकाळची कांद्याची भाजी, पोळ्या होत्या, 3 बाजरीच्या भाकरी टाकल्या होत्या. हे बघा, तुम्ही म्हणशाल बाजरीच्या भाकरी कोणाला टाकल्या होत्या, तर बाजरीच्या भाकरी मलाच खायची होती, कारण वर्षाअखेर एकादश असल्यामुळे आम्हाला भाजीला आणता आलं नाही, त्यामुळे आज आम्ही भाजीला आणणार होतो. आणि जे खात नाही घरामध्ये त्यांना मी डाळीच्या पिठाचे दिरडे केले होते. अशा प्रकारे माझा संध्याकाळचा बेत होता. मिरच्या वगैरे तळलेल्या होत्या, कांद्याची भाजी, दिरडे आणि चपात्या होत्या. आणि आता आमचा स्पेशल मेनू आज हा होता. आणि त्यानंतर माझा स्पेशल मेनू किंवा माझ्या मुलांचा मेनू होता चिकन भाजी होती, मटन. हे बघा, आता तुम्ही म्हणशाल करताना दिसलं नाही, तर ते मी आज बाहेरून आणलं होतं, कारण मला भरपूर कंटाळा आला होता आज, त्यामुळे ते बाहेरून होतं ना. आम्ही तिघीजणी जेवण करत होतो, दादूची मस्ती पण चालू होती. चला तर मित्रांनो, बाय बाय. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. गुड नाईट. भेटूया पुढच्या